आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार 1 न्यूज वर्तमान। परिचर्या या म्हणजे महिलांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहे। तरी अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सर्वांनी आमच्या महिला भगिनींची कळकळीची विनंती आहे की आमचं हे जे आंदोलन आहे ते त्यांनी लक्षात घेऊन आमचा पगारवाढ करावा, एवढीच त्यांना कळकळीची विनंती आहे। महाराष्ट्र राज्य महिला परिचर महासंघ जिल्हा परिषदेच्या आम्ही महिला आहोत। अर्धवेळ स्त्री परिचर उपकेंद्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत। 1966 सालापासून ते आज तागायत आम्हाला 20 रुपयापासून ते आज फक्त 100 रुपये देते हे शासन, म्हणजे केंद्र शासन आम्हाला फक्त 100 रुपये देते आणि राज्य शासन आम्हाला फक्त 2900 रुपये देते। म्हणजे एखाद्या लहान लेकराच्या हातात एक चॉकलेट दिल्यासारखं आमची मस्करी करते हे शासन। आम्ही एक आरोग्य खात्यामध्ये म्हणजे अतिदक्षता विभागात काम करत असून सुद्धा हे शासन आम्हाला ना धड गणवेश नाही, आयडेंटिटी नाही, ना भाऊबीज नाही, अतिरिक्त कुठला भत्ता नाही। आम्हाला कोविड महामारीच्या काळामध्ये आमच्या महिलांनी अहोरात्र पेशंटची सेवा केली, मुलाबाळांचा किंवा स्वतःच्या जीवाचा विचार न करता। तरी देखील आमच्या महिलांनी निडरपणे उभ्या राहिल्या आणि पेशंटची सेवा दिली, तरी देखील आम्हाला 1 रुपया कुठलाही मानधन मिळालेलं नाही। म्हणजे आमचा कुणी वालीच नाही असं म्हटलं जाते। या महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जाते की महिला सक्षमीकरण, कुठेही महिला सक्षमीकरण, उलट आमच्या महिलांचं शोषण होतंय साहेब। किती हजार वेळेस आम्ही आझाद मैदानात येथे आंदोलन केले, पण आम्हाला कधीच आम्हाला फक्त आश्वासन भेटले, पण आम्हाला न्याय भेटलेला नाही साहेब। आमच्या पोराबाळांना आम्ही किलोभर तांदूळ चांगल्या क्वालिटीचा आम खाऊ घालायचं मात्र आमची तेवढी देखील ऐपत नाहीये। आम्हाला PSC ला बोलवलं जाते ऑपरेशनच्या कॅम्पला। आम्ही कर्मचाऱ्याची कुठलीही गोष्ट टाळत नव्हत की पळतीवर जातो, त्यांच्या सेवेशी आम्ही 24 तास हजर राहतोय। डिलिव्हरी पेशंटच्या प्लासेंटाची विल्हेवाट लावणे, डिलिव्हरी पेशंटला मदत करणे, अतिरिक्त स्वच्छतेचं कामकाज करणे। कधी कधी तर आमचं 5-5 वाजेपर्यंत आमच्या महिला ड्युटी करते आणि आम्हाला अर्धे वेळ संबोधलं जात आहे सर। मग आम्हाला एवढंच म्हणायचंय की शासनाने आम्हाला न्याय द्यावा। जसं की आता शेतामध्ये काम करणारी महिला दिवसाला 500-600 रुपये कमवते आणि आम्ही 100 रुपयावर आमच्या मुलांचा निर्वाह कसा करायचा। तर शासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की सर आम्हाला किमान कायद्याप्रमाणे तरी आम्हाला वेतन द्यावं आणि आमचं जे काही अंशकालीन नाव आहे त्याच्यामध्ये बदल करावा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना योग्य तो न्याय देऊन आमच्या जो काही आमचं आंदोलन होत आहे 1 तारखेपासून मंगळवारपासून, तर त्याला आम्हाला विजय ह्या वेळेस तर निदान सरकारने देणे गरजेचं आहे सर। 1966 ते आज तागायत 2025, तर विचार करावा सर। मी अधिक बोलण्याचा अर्थ नाही, कारण बोलायला गेलं तसं डोळ्यातून अश्रू आमच्या टपकतात, कारण असं अशा आहेत अंगणवाडी कर्मचारी आहेत सर, त्यांनी तुमच्या बहिणी आहेत, आम्ही पण तुमच्या बहिणीच आहोत, पण सर समान हक्क समान कायद्याप्रमाणे आम्हाला तुम्ही सगळ्या बरोबर समान हक्क द्यावा, एवढीच आमच्या कळकळीची आमच्या या महाराष्ट्रातल्या भगिनीची विनंती आहे। तर आम्हाला किमान कायद्याप्रमाणे सर आम्हाला किमान वेतन लागू करावं, एवढ्याच फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री, तर आमच्या भगिनीचे एवढे हात जोडून मी विनंती करते की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा सर। खूप अति झाले साहेब, आम्हाला असह्य गोष्टी होतात। बऱ्याच महिला BP, शुगर, बऱ्याच मानसिक आजाराखाली सर गेलेले आहेत। तर असं होऊ देऊ नका सर। महाराष्ट्रातल्या भगिनीच्या वतीनं मी एकच कळकळीची विनंती करते की आमचा पगार लवकर वाढवून द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या। नसेल तर साहेब आम्ही उद्याच्या मंगळवारपासूनच आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहोत। हमारी यूनियन हमारी यूनियन हमारी ताकत सब एक है, हम सब एक है। किमान वेतन किमान वेतन दरवर्षी गणवेश भाऊबीज दरवर्षी गणवेश भाऊबीज। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।